ज्या पद्धतीने पाहिलं होतं आणि त्यात तो अडकला गेलाय. नक्कीच बॅटीची एज लागली होती, चेंडू मिस टाइम झाला होता. ज्या पद्धतीने पाहिलं तर दीपेश चेंडू खाली आला आणि एक सुरेख झेल जो आपण स्क्रीनवर पाहतोय, जबरदस्त झेल मात्र घेतला गेला. नारायणची खेळी संपुष्टात येते. जर विचार केला नारायणच्या खेळीला तर 2 धाबा काढून मात्र दमूचा आसरा घेतोय महेश. नवीन फलंदाज, हा देखील हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय. यानंतर प्राप्तन अजूनही असेल जो ड्रेसिंग रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाजी कमालीची या ठिकाणी जयेश पाटील सच्चा ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं आहे त्याच क्षेत्ररक्षणावर मात्र चोख गोलंदाजी करत असतो. बघूया पुढचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रथमेश पामाळे आणि कुठली चूक करत नाहीये. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी घेतले जात आहेत. मयूर देखील बाद होताना नारायणच्या पावलावर पाऊल टाकून मात्र ड्रेसिंग रूम मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. धन्यवाद. तर 3 गडी बाद झाले आहेत कोपर संघाचे. जर पाहिलं तर या ठिकाणी महेश आणि प्राप्तनगिनी हे महत्वाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑन हॅट्रिक वर असेल विकेटच्या जयेश पाटील सच्चा. मात्र बघूया महेश आहेत फलंदाजीसाठी. चेंडू हवेत आहे. हॅट्रिक होईल का? यस. चिन्मय तरे मात्र हॅट्रिक मिळवून देतोय. सुरेख झेल पकडला जातोय आणि पहिली या टुर्नामेंटची हॅट्रिक जयेश पाटील म्हणजे सच्चाच्या नावावर. 3 मोठे खेळाडू जर पाहिला तर पहिला खेळाडू नारायण, दुसरा खेळाडू मयूर आणि तिसरा खेळाडू जर पाहिला तर महेश. हे 3ही खेळाडू महत्वाचे खेळाडू कोपर संघाकडून मात्र आज तंबूच्या या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. पण एकदा आता मात्र नवीन फलंदाज धनेश चौधरी येईल. जर पाहिली तर 4 गडी बाद होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 9 आकड्यावर थांबवून ठेवले. चांगली गोलंदाजी म्हणता येईल जयेश पाटील सच्चा याची या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक जी लागली साध्य केली. नक्कीच जर पाहिली तर प्रॅक्टिस कमी आहे. ज्या पद्धतीने आपण जॉबला जातोय जयेश म्हणजे सच्चा आणि प्रॅक्टिस कमी करतोय. मात्र प्रॅक्टिसची गरज नसलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढेच एकदा प्राप्तनगिरी. चौथ्या विकेट साठी चेंडू हवेत. चिराग सुरेख मात्र जल घेतोय आणि 4था विकेट प्राप्तन. पुन्हा एकदा जर पाहिलं तर महेशच्या पावलावर पाऊल टाकून जर पाहिलं तर ड्रेसिंग रूम मध्ये जात असताना आता मात्र अर्धी टीम जर पाहिली तर ड्रेसिंग रूम मध्ये आहे. नक्कीच ज्या पद्धतीने कोपर संघ उभारण्यात आला होता 5ही खेळाडू जर पाहिलं तर तंबूच्या आसऱ्याला खरोखरच थोडेसे नाराज असतील. ज्या पद्धतीने ही फलंदाजी केली जाते टिकू दिलेलं नाहीये आणि त्याचं कारण आहे जयेश पाटील यांची गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. मात्र स्वतःवर नाराज असतील थोडेसे जर पाहिलं तर प्राप्तन. आता नवीन फलंदाज रोहिदास आणि धनेश. 4 गडी बाद झाले 4 चेंडूवर. कमालीची गोलंदाजी. 5वा चेंडू 5वा गडी बाद होईल का हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. उत्तर मात्र जयेश पाटील आणि धनेश. हा चेंडू खराब आहे. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय पंच दर्शवतायत आज धावसंख्या जर पाहिली तर
10 धावा डबल फिगर मध्ये पोहोचली जाते. तनेश चौधरी चेंडू हवेत आहे, चेंडू खाली. तन्मय तरे चूक मात्र करणार नाही आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक असे ठेवलेले आहेत ज्या पद्धतीने आपण पाहतोय. चिराग तरे आहे, तन्मय तरे आहे, चिन्मय तरे आणि प्रथमेश मामले आणि तदनंतर पाहिला तर प्रणय पाटील हे सीमारेषेपाठी ठेवलेले आहेत. जर पाहिलं तर या ठिकाणी विकेटची एक वाईट टाकलेला आहे, त्यामुळे नक्कीच जी हॅट्रिक असते, जी 6ची हॅट्रिक असते ती घेता येणार नाहीये. एक खराब चेंडू हाताळला होता. तदनंतर पाहिला तर आता मात्र पुन्हा एकदा विकेटची हॅट्रिक घेता येईल. पाच विकेट्स या स्कोर ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते देखील झेल मात्र घेण्यात येईल. आता मात्र रोहिदास येतोय, नवीन फलंदाज असेल गोलंदाजाच्या रूपाने आपण पाहिलं त्याला फलंदाजीसाठी. अहो बॅटची एज लागले की काय, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंच मात्र यस आकाशात बोट दर्शवलं जात आणि आजच्या दिवसाचा रेकॉर्ड केला जातोय. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून ही क्लिप आपल्याला पोहोचली जाईल. जबरदस्त. जर एक वाईट चेंडू फेकला नसता तर मात्र या ठिकाणी 6 चेंडूवर 6 विकेट्स जयेश पाटीलच्या नावावर असले असते आणि हा रेकॉर्ड टेनिस क्रिकेट मध्ये देखील पाहायला मिळाला असता. मात्र जर पाहिलं तर हा देखील रेकॉर्ड्स आपल्याला आगरी समाजामध्ये जबरदस्त कामगिरी करणारे रेकॉर्ड्स पाहायला मिळतोय. कारण की 6 चेंडू आणि एक एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळते आणि 6 विकेट्स. मितेश पाटील यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज जयेश पाटील यांच्यासाठी आलेला आहे. तर कोपरची जर पाहिले तर आता मात्र विकेट्सवर विकेट्स पडत गेले. जर पाहिलं तर एकूण विकेट्स 7 विकेट्स गमावले जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा. सुरेख कामगिरी. आता मात्र तन्मय तरे